राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आलाय। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर सत्ताधारी महायुतीत हालचालींना सुरुवात झाली आहे। या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांमध्ये समीकरणं बदलण्याची चिन्ह दिसत आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात काल रात्री उशिरा महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं। आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जाते। सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत महानगरपालिका निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड आणि अमरावती महानगरपालिकेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वतंत्रपणे लढवण्याच्या भूमिका स्पष्ट मांडल्या। मात्र मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीत सहभागी होण्याची तयारी असल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांना कळवले असल्याची माहिती समोर आली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या जागा वाटपावरून सुरू असलेल्या तिढाही या बैठकीत चर्चेचा विषय ठरला। मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाची जबाबदारी नवाब मलिक यांच्याकडे देण्यात आली। मात्र भाजपने नवाब मलिक यांचा समावेश असलेल्या कोणत्याही शिष्टमंडळासोबत जागा वाटपाबाबत चर्चा करणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आहे। त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आलेत। या वादावर तोडगा काढण्यासाठी अजित पवार यांनी एक मध्यम मार्ग सुचवल्याचीही माहिती मिळते। नवाब मलिक यांना थेट चर्चेपासून दूर ठेवून छोट्या स्वतंत्र गटांमार्फत मुंबईतील जागा वाटपाच्या चर्चा करता येतील असा पर्याय त्यांनी मांडल्याच्या सूत्रांकडून माहिती देण्यात येत आहे। या प्रस्तावामुळे मुंबईतील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे। दरम्यान या बैठकीत माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या महत्त्वाच्या खात्याबाबतही चर्चा करण्याची माहिती समोर आली आहे। पुढील काळात हे खाते कोणाकडे दिले जाईल यावर प्राथमिक पातळीवर विचारविनिमय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। एकूणच काय, महानगरपालिका निवडणुका जवळ येत असताना सत्ताधारी महायुतीतील हालचाली वाढल्या असून पुढील काही दिवसात राज्याच्या राजकारणात आणखीन महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे। तुम्हाला एकूणच हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।